छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज कुणाचा? साहेब, वेळ गेलेली नाही. आजही मला वाटते की आपण हिंदुत्ववादी विचाराचे आहात. आपण इकडे जर आलात तर मला वाटते लोक समजून घेतील आणि पुन्हा पहिले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, आता बस झालो. हे आजूबाजूचे मी तुम्हाला मागही सांगितलं, हे तुमचे जे चेला चपाटे आहेत ना, हे तुम्हाला सुधरू देत नाहीत. यांना बाजूला करा हो. अहो, हे कोण लागून गेलाय हो? संजय राऊत. या संजय राऊतनं तुम्हाला सांगतो सगळा सत्यानाश करून टाकलाय हो. शिवसेना तुम्हाला सांगतो की त्या शरद पवार चंद्रजीच्या खोट्याला नेऊन बांधली हो. उठलच काही ठेवलं नाही हो. त्याच्यामुळे मला वाटतंय साहेब, आजही दिवस गेले नाहीत. आजही ज्या सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जे शिवसेना चालली आहे, या भारत देशाला, या हिंदुस्थानाला साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की जे राम मंदिर बांधल, एक दिवसाचा मला पंतप्रधान करा, मी हे राम मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. आणि आज तर तुम्हाला सांगतो, साक्षात 22 तारखेला रामाचा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आगमन होणार आहे. त्यामुळे साहेब, वेळ गेलेली नाही. आजही मला वाटते की आपण हिंदुत्ववादी विचाराचे आहात. आपण इकडे जर आलात तर मला वाटते लोक समजून घेतील आणि पुन्हा पहिले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे ज्या विचारावर चाललेले आहेत, तेच विचार मला वाटते की आपण सुद्धा आपल्या छातीमध्ये, हृदयामध्ये रुजून घ्यावे, हीच आपल्याला विनंती करतोय. लढवलेली होती आणि हा धनुष्यबाण आता तुम्हाला अधिकृत मिळालेला आहे. गांधी चौकामध्ये तुमच्या हातात धनुष्यबाण होता, तुम्ही भावनिक झाला होता. काय भावना होत्या? हे आज तर तुम्हाला सांगतो, खऱ्या अर्थानं धनुष्यबाण माझ्या हा रामाचा बाण आहे. आणि या हिंदुस्थानामध्ये जे सरसेनापती बाळासाहेब ठाकरेला अंतकरणातून तुम्हाला सांगतो की बाळासाहेब असते तर आज एवढे खुश असते की येणाऱ्या 22 तारखेला माझा राम अयोध्यामध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे मला तरी वाटते की या हिंदुस्थानामधला माझा हर एक हिंदू 22 तारखेला दिवाळी मनवल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीचा जल्लोष आणि हा श्री प्रभू रामाचा बाण आहे. आज तुम्हाला सांगतो की विरोधकाच्या छातीमध्ये खुपसण्याचं काम हे माझ्या शिवसैनिकांनी करून दाखवलेलं आहे. उद्धव ठाकरे असं म्हणतात की लोकशाही कसा असेल? येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभाचा निकाल हा शिवसेनेचा विजय राहणार आहे. सर्वसामान्य जनतेला माहित आहे की खरी हिंदुत्ववादी संघटना कोणती. आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, MIM या लोकांना घेऊन चालणारी शिवसेना कोणती. त्यामुळे जे हिंदुत्ववादी संघटना शिवसेना, भारतीय जनता पार्टीच्या विचाराची जी लोक आहेत, ती 100% ही आमच्या सोबत आहेत. आणि हा सत्याचा विजय आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं तुम्हाला, जर आकडे जर काउंट केले आपण, आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, हे जर आकडे बघितले तर तुम्हाला सांगतो, हे सर्वसामान्य एखाद्या लेकराला जर विचारलं हे निकाल कोणी कोण लागणार आहे, तर हे कळून चुकलं होतं की हे निकाल सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जी कडवट शिवसेना आहे, सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे जे विचार घेऊन चाललेत, त्यांच्याच बाजूने हा निकाल लागणार होता. त्यामुळे मला विश्वास होता की 100% निकाल हा आमच्याच बाजूला लागणार. आणि त्या पद्धतीचं निकाल सन्माननीय विधान सभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी दिलेला आहे.